नमस्कार. इकॉनॉमी म्हटलं की घाबरता का? GDP, इन्फ्लेशन, फिस्कल डेफिसिट टर्म्स ऐकले तर कन्फ्युजन होतो. समजून घ्या, इकॉनॉमी डिफिकल्ट नाही, अप्रोच चुकीची आहे. बहुतेक स्टुडंट्स म्हणतात, सर इकॉनॉमी समजत नाही. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे? टर्म्स सगळे सारखेच वाटतात. फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी दोन्ही गव्हर्नमेंटचीच असतात का? डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, डिफरन्स काय? आपण डेफिनेशन शोधतो. एक्झाम विचारतो हू डज व्हॉट अँड वाय. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, MPSC इकॉनॉमीमध्ये कॅल्क्युलेशन फारच कमी असते, अंडरस्टँडिंग जास्त असते. इकॉनॉमी म्हणजे नंबर्स नाही, इकॉनॉमी म्हणजे कोण काय डिसाईड करतो आणि त्याचा इफेक्ट कुठे दिसतो. गव्हर्नमेंट डिसाईड करतो, इफेक्ट मार्केटमध्ये होतो. RBI डिसाईड करतो, इफेक्ट बँकमध्ये होतो. बजेट अनाऊन्स होतो, इफेक्ट पब्लिकवर होतो. हे कनेक्शन समजले की इकॉनॉमी समजली. सगळ्यात मोठा मीथ काय आहे? तर इकॉनॉमी म्हणजे टर्म्स अँड डेफिनेशन्स रटायची. अरे रट्टा तर फक्त बेस आहे. MPSCला रट्टा नको, लॉजिक हवी. इकॉनॉमीमध्ये हा पॅटर्न आहे, कॉज इफेक्ट रिझल्ट. समजा गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवला, हा आहे कॉज. टॅक्स वाढला म्हणजे पीपलकडे कमी पैसे आहेत, हा इफेक्ट आहे. कमी पैसे म्हणजे डिमांड कमी, हा रिझल्ट आहे. स्टुडंट्स कॉज रटतात, MPSC इफेक्ट आणि रिझल्ट विचारतो. आता इकॉनॉमी क्वेश्चन्स वाचताना हे 4 प्रश्न विचारा. पहिला, डिसिजन कोणी घेतला? गव्हर्नमेंट, RBI, पब्लिक. दुसरा, टूल काय वापरला? टॅक्स, इंटरेस्ट रेट्स, गव्हर्नमेंट स्पेंडिंग. तिसरा, इम्पॅक्ट कुठे दिसेल? बँकवर, कंपनीजवर, कॉमन पीपलवर. चौथा, फायनल रिझल्ट काय? इन्फ्लेशन वाढेल, ग्रोथ होईल, एम्प्लॉयमेंट वाढेल. हे 4 प्रश्न आन्सर झाले की कुठलाही इकॉनॉमिक क्वेश्चन सॉल्व्ह होतो. चला रिअल एक्झाम्पल बघूया. RBI रिड्युसेस रेपो रेट, व्हॉट इज द लाईकली इम्पॅक्ट? आता फ्रेमवर्क अप्लाय करा. डिसिजन कोणी घेतला? RBIने. टूल काय? रेपो रेट कमी केला. इम्पॅक्ट कुठे? बँकला स्वस्तात पैसे मिळतील, बँक्स पब्लिकला स्वस्तात लोन्स देतील, पीपल जास्त खर्च करतील. रिझल्ट, डिमांड वाढेल, ग्रोथ होईल. पण जास्त डिमांड म्हणजे इन्फ्लेशनचा रिस्क. बघितलं, डेफिनेशन नाही लागली, फक्त लॉजिक. आता आणखी एक एक्झाम्पल बघूया. गव्हर्नमेंट अनाउन्सेस इन्क्रीज इन कॅपिटल एक्सपेंडिचर, व्हॉट विल बी द इम्पॅक्ट? डिसिजन, गव्हर्नमेंट. टूल, कॅपिटल एक्सपेंडिचर, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग. इम्पॅक्ट, कन्स्ट्रक्शन्स, कंपनीजला काम, जॉब वाढतात. रिझल्ट, इन्कम वाढते, डिमांड वाढते, ग्रोथ इम्प्रूव्ह होते. रट्टा स्टुडंट म्हणेल कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. करेक्ट, पण इनकम्प्लीट. MPSCला हवं तो इन्व्हेस्टमेंटचा इफेक्ट काय? लॉजिक स्टुडंट सेन्सर देतो, रट्टा स्टुडंट्स अडकतो. बहुतेक स्टुडंट्स इकॉनॉमीचे चॅप्टर्स वेगवेगळे वाचतात. फिस्कल पॉलिसी वेगळं, मॉनिटरी पॉलिसी वेगळं, बजेट वेगळं. MPSC इकॉनॉमीला एक सिस्टम म्हणून पाहतो, सगळं कनेक्टेड आहे. तुम्ही टर्म्स वाचता, एक्झाम कॉन्सिक्वेन्सेस तपासते. आजपासून हे करा, इकॉनॉमीचा कोणताही टॉपिक वाचताना स्वतःला विचारा, हा डिसिजन घेतला तर काय होईल? इफेक्ट कुणावर पडेल? फायनल रिझल्ट काय असेल? आज न्यूजपेपरमध्ये बजेट वाचलात? प्रत्येक अनाउन्समेंट नंतर विचारा, इम्पॅक्ट काय होईल? इकॉनॉमीचं फिअर आहे कारण कनेक्शन समजत नाही. कनेक्शन समजले की इकॉनॉमी सगळ्यात इझी सब्जेक्ट बनतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये करंट अफेअर्स कसे इकॉनॉमी आणि पॉलिटीला लिंक करायचे, एकाच न्यूज आयटममधून 3 सब्जेक्ट्स हे आपण बघूया. ठीक आहे, सबस्क्राईब करा, मिस करू नका. नमस्कार.